नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरजी शेख लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद. आपण मागच्या व्हिडिओमध्ये एसिमेट्रिक कार्बन म्हणजे काय, त्याच्यानंतर इनॅन्शिओमर म्हणजे काय आणि रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय हे पॉइंट बघितले. तर आज आपण पाहणार आहोत कायरलिटी और हँडेडनेस. व्हॉट इज मीन बाय कायरलिटी? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कायरल कार्बन, एसिमेट्रिक कार्बन is known as chiral carbon. So what is chirality or handedness? It is the relationship between chiral molecule and its mirror images, similar to right hand and left hand. Look, this is a chiral molecule. Okay, what happened here? These two are non-superimposable but mirror images. They are non-superimposable. दोन हात जे आहेत superimpose होत नाहीत, नॉन सुपरइम्पोजेबल आहेत, पण काय आहेत ते? मिरर इमेज, लाईक ऑब्जेक्ट अँड मिरर. सच कन्सेप्ट इज नोन एज हँडेडनेस किंवा कायरलिटी असं म्हणतात. रिलेशन बिटवीन कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज. एखादा कायरल मॉलिक्यूल आहे समजा 2-chloroब्युटेन, लॅक्टिक ऍसिड, ग्लुकोज, त्याची मिरर इमेज कशी असतात ते? सिमिलर टू राईट हँड अँड लेफ्ट हँड. राईट अँड लेफ्ट हँड, आपले उजवा हात आणि डावा हात कसे आहेत? दिस टू आर मिरर इमेजेस बट not superimposable. They are mirror image but not superimposable, are known as enantiomer, and the concept is known as chirality or handedness. आता महत्त्वाचा पुढचा कन्सेप्ट आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. म्हणजे काय? एखादा मॉलिक्यूल आहे समजा, त्याच्याकडे एसिमेट्रिक कार्बन आहे, तर तोच दाखवतो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. बरं का? द कंपाउंड which possess at least one asymmetric carbon is an important cause of optical activity. Optical activity चे काय cause आहे? प्रेझेन्स ऑफ ऍटलीस्ट वन एसिमेट्रिक कार्बन. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये एसिमेट्रिक कार्बन म्हणजे काय पाहिलेलं आहे. इट इज अ कार्बन विच इज डायरेक्टली अटॅच्ड टू 4 डिफरंट एटम और ग्रुप ऑफ एटम. इज नोन एज एसिमेट्रिक कार्बन, और त्यालाच काय म्हणतो आपण? कायरल कार्बन. लक्षात ठेवायचं मित्रांनो, एसिमेट्रिक कार्बन और कायरल कार्बन. तर कन्सेप्ट ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला महत्त्वाचे पॉइंट बघायचे आहे. पहिला आहे ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय, पीपीएल म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण मग ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऍक्च्युअली डिफाइन कसे करतात ते बघू. सर्वात अगोदर आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत व्हॉट इज ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय बघा. ऑर्डिनरी लाईट, द लाईट, व्हॉट इज ऑर्डिनरी लाईट? द लाईट which consists of electromagnetic waves having oscillations in all possible direction. महत्वाचं बघा, all possible direction. कुणाच्या perpendicular to the oscillation in all possible direction, perpendicular to the direction of propagation of light. Direction of propagation of light is known as ordinary light. Once again I repeat, what is the ordinary light? It consists of electromagnetic waves having oscillation in all possible direction perpendicular to the direction of propagation. जी दिशा आहे तिला आपण ऑर्डिनरी लाईट म्हणतो. पण व्हॉट इज मीन बाय पीपीएल? आता पीपीएल कुणाला म्हणतात बघा? प्लेन पोलराइज्ड लाईट्स. प्लेन पोलराइज्ड लाईट, शॉर्ट फॉर्म मध्ये ह्याला म्हणतात पीपीएल. बघा महत्वाचं आहे पीपीएल. व्हॉट इज पीपीएल? व्हेन ऑर्डिनरी लाईट, इफ ऑर्डिनरी लाईट इज पास थ्रू. आता ऑर्डिनरी लाईट कसं असतं माहिती आहे का? बघा, ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये ऑर्डिनरी लाईट झाली. द लाईट हॅव्हिंग ऑसिलेशन इन ऑल पॉसिबल डायरेक्शन इज नोन एज ऑर्डिनरी लाईट. Remember, and such ordinary light when, बघा हे ordinary light आपण इथे ह्या ठिकाणी घेऊ. The ordinary light is passed through a Nicol prism which was made by scientist William Nicol. हे ordinary light आहे. जर आपण ordinary light एक prism म्हणून, prism means it is a made up of calcium carbonate, okay, cut at right angle, it is known as Nicol prism. Nicol prism. जेव्हा ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझम पासून पास करतात तर येणारी जी लाईट असते, इट हॅज ऑसिलेशन इन ओनली वन प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. सच लाईट इज नोन एज प्लेन पोलराइज्ड लाईट. वन्स अगेन आई रिपीट, बघा, दिस इज पीपीएल and this is which light? Ordinary light. When ordinary light is passed through Nicol prism,
प्रिझम आहे, कॅल्शियम कार्बोनेटने बनलेला असतो निकोल प्रिझम. ओके, CaCO3 कॅल्साइट सुद्धा म्हणतात ह्याला. Ordinary light pass through nickel prism, then the oscillation emerge in only one plane perpendicular to the direction of propagation. Such light is known as PPL, plane polarized light. समजलं? What is ordinary light? It is a light in which oscillation in all possible direction, propagation to direction of propagation, perpendicular to the direction of propagation of light. And what is PPL? It is a light having a single oscillation. Okay, only one oscillation perpendicular to the direction of propagation of light is known as PPL. काय म्हणतात त्याला? PPL म्हणतात. This is PPL. Plane polarized light. आणि समजा जर हे जे PPL आहे एखाद्या कंपाऊंड मध्ये आपण पास केलं, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघायचं आपल्याला, डायरेक्ट ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी सांगता येत नाही म्हणून आपण ह्या ठिकाणी बघा, हे जे PPL आहे, सच PPL इफ व्हेन पास थ्रू ए पोलॅरिमीटर ट्यूब. बघा, महत्वाचा कन्सेप्ट आहे. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी डायरेक्ट सांगणार नाही मी तुम्हाला, आता PPL कशी रोटेट होते आपल्याला माहित नाही. ठीक आहे, तर व्हेन ए PPL aqueous solution, okay, this PPL is passed through. What is PPL? The light having a single oscillation in perpendicular to direction of propagation is known as PPL. When such PPL is passed through a polarimeter tube containing a optical active compound like glucose. काल बघितलं आपण ग्लुकोज मध्ये काय एसिमेट्रिक कार्बन आहेत, म्हणून आपण ह्या ठिकाणी ग्लुकोज किंवा शुगर सोल्युशन ठेवू शकतो. याला पोलॅरिमीटर ट्यूब म्हणतात. काय म्हणतात त्याला? पोलॅरिमीटर ट्यूब. रोटेशन साठी उपयोगी आहे. ठीक आहे, आता दोन गोष्टी होतील हे. when aqueous solution of organic compound like glucose, okay, lactic acid is placed in polarimeter tube, then PPL can rotate. काय कुठे रोटेट होईल हे? PPL can rotate either right hand side or left hand side. बघा, हे जे PPL आहे आता कुठे जाणार हे? This PPL either rotate in right hand side. बघा, हे राइट हँड साइडला रोटेट होईल किंवा और लेफ्ट हँड साइडला रोटेट होईल. ओके, बघा, PPL कॅन रोटेट आयदर राइट हँड साइड और लेफ्ट हँड साइड. राइट असेल त्याला आपण डेक्स्ट्रो म्हणतो, नंतर बघणार आता बघा. लेफ्ट असेल तर त्याला आपण लिओ म्हणतो. RHS अँड LHS. म्हणजे काय म्हणले ते? व्हॉट इज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी नाव? आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीची व्याख्या सांगायचं आपल्याला. व्हॉट इज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी? द कंपाउंड इज रोटेट द प्लेन ऑफ PPL इन क्लॉकवाइज डायरेक्शन राइट हँड साइड और एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन लेफ्ट हँड साइड इज नोन एज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. बघा, क्लॉकवाइज आणि हे काय आहे? अँटी क्लॉकवाइज. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असेल तर त्याला डेक्स्ट्रो म्हणतो आपण. सरळ दिशेने असेल तर राइट असेल तर त्याला लिओ म्हणतो. ओके, दिस इज व्हॉट कन्सेप्ट ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. समजलं? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, द प्रॉपर्टी ऑफ कंपाउंड विच रोटेट द प्लेन ऑफ PPL इन राइट हँड साइड और लेफ्ट हँड साइड इज नोन एज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. And generally when PPL is passed through this polarimeter tube, then emerging oscillation have a right direction clockwise or left hand side anti-clockwise is known as optical activity. Optical activity, property of compound is rotate the plane of PPL. Hey, PPL है बघा, this is PPL. It can rotate the right hand side clockwise, left hand side anti-clockwise. And ordinary light means all possible direction. This is ordinary light in all different possible direction. PPL चा तसा नसते, सिंगल ऑसिलेशन. ओके, परपेंडिक्युलर डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन, आयदर राइट हँड साइड क्लॉकवाइज डेक्स्ट्रो, लेफ्ट हँड साइड अँटी क्लॉकवाइज. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे काय बघणार आहोत. व्हॉट इज ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड? ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड आणि ऑप्टिकल इनऍक्टिव्ह कंपाऊंड. ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे काय बघा. आता सांगितलं मी. आता ह्या पोलॅरिमीटर ट्यूब मध्ये काय ग्लुकोज आहे, तर ग्लुकोज हा ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे का ऑप्टिकल इनऍक्टिव्ह आहे सांगा मला. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड. व्हॉट इज ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड? द कंपाऊंड इज रोटेट द प्लेन ऑफ PPL. Which rotate the plane of PPL? Rotate the plane of PPL. Plane plus light is known as optically active compound. आणि कोणते आहे?
those compound which contain at least one asymmetric carbon, that is 2-chlorobutane, optically active. Okay, lactic acid, optically active, because it contains one asymmetric carbon, and glucose, etc. हे सगळे काय आहेत? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड आहेत. का बरं? बिकॉज दे रोटेट द प्लेन ऑफ पीपीएल आयदर इन क्लॉकवाइज डायरेक्शन और अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. आता मला सांगा मित्रांनो, व्हॉट इज ऑप्टिकली इनएक्टिव्ह कंपाउंड? ऑप्टिकली इनएक्टिव्ह कंपाउंड म्हणजे काय? व्हॉट इज ऑप्टिकली इनएक्टिव्ह कंपाउंड? सांगा मित्रांनो. दोज कंपाउंड विच डू नॉट रोटेट. बघा का रोटेशन होत नाही? कारण त्यांच्याकडे एसिमेट्रिक कार्बन येतात नाही. डू नॉट रोटेट द प्लेन ऑफ पीपीएल आर नोन एज ऑप्टिकली इनएक्टिव्ह कंपाउंड. फॉर एक्झाम्पल वॉटर, पाणी. ओके, मिथिल ब्रोमाइड ऑप्टिकली इनएक्टिव्ह आहे. इथिल अल्कोहल ऑप्टिकली इनएक्टिव्ह आहे, एटसेट्रा. हे बघा इथिल अल्कोहल. ठीक आहे, हे काय झाले? ऑप्टिकली इनएक्टिव्ह कंपाउंड झाले. व्हॉट इज ऑप्टिकली इनएक्टिव्ह कंपाउंड? दोज कंपाउंड which rotate a plane of PPL is known as optically active compound. For example, 2-chlorobutane, 1 asymmetric carbon, rotate a plane of PPL, lactic acid, glucose, etc. And what is optically inactive compound? Those compound which do not rotate the plane of PPL are known as optically inactive compound. For example, water आहे, मिथिल ब्रोमाइड आहे, इथिल अल्कोहल आहे, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड आहे, सगळे काय झाले? ऑप्टिकली इनएक्टिव्ह कंपाउंड झाले. आता आपण बघू टाइप्स ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड. दोन आहेत. ठीक आहे, टाइप्स ऑफ ऑप्टिकल. आता बघा ना तुम्ही, इथं डायग्राम मध्ये सगळं आहे बघा. आता इथं मी जर वॉटर ठेवलं, इट कांट रोटेट द प्लेन ऑफ पीपीएल, दॅट्स व्हाय इट इज ऑप्टिकली इनएक्टिव्ह. तुम्ही आता मिथिल ब्रोमाइड ठेवा इथं, कांट रोटेट द प्लेन ऑफ पीपीएल, हेन्स इट इज ऑप्टिकली इनएक्टिव्ह. पण तुम्ही लॅक्टिक ऍसिड ठेवला, इट कॅन रोटेट अँड फॉर्म्स DNL. So what are the types of optically active compound? ऑप्टिकली ऍक्टिव्ह चे टाइप्स किती आहेत? बघा मित्रांनो, टाइप्स ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाउंड किती आहेत? दोन आहेत. एक आहे डेक्स्ट्रो आयसोमर, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाउंड. बघा पहिला आहे डी रोटेटरी कंपाउंड, डी. ओके, डी आयसोमर म्हणतात त्याला, डी आयसोमर और डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाउंड, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाउंड. ओके, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाउंड. डेक्स्ट्रो म्हणजे काय बघा? डेक्स्ट्रो मीन्स राईट. कुठून आला हा? ग्रीक वर्ड आहे, ग्रीक वर्ड डेक्स्ट्रस, ह्याला डेक्स्ट्रो म्हणतो. What is D-isomer or dextrorotate compound? It is optically active isomer which can rotate the plane of PPL. बघा हे जे कंपाउंड आहे, D-isomer कुठं रोटेट करतो? रोटेट द प्लेन ऑफ पीपीएल. कोणत्या दिशेमध्ये? बघा आता तुम्ही जर लक्षात ठेवा, कोणत्या दिशा असेल? प्लेन ऑफ पीपीएल इन राइट हँड साइड, RHS और क्लॉकवाइज डायरेक्शन. Okay, is known as dextro, D-isomer or dextrorotary compound. It is denoted by small d or bracket मध्ये plus. For example, D-lactic acid किंवा D2-chlorobutane etc. हा काय झालं मित्रांनो? डेक्स्ट्रोरोटरी कंपाउंड. आता मला सांगा दुसरा आयसोमर कोणता आहे? लेफ्ट हँड, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? लिव्हो. बघा डेक्स्ट्रो आहे हा. व्हॉट इज डी आयसोमर? रोटेट द प्लेन ऑफ पीपीएल इन RHS और क्लॉकवाइज डायरेक्शन. व्हॉट इज एल आयसोमर? आता बघा एल आयसोमर म्हणजे काय? लक्षात ठेवा, डायग्राम मध्ये सगळं आहे. दुसरा आहे एल, स्मॉल एल. एल आयसोमरला आपण काय म्हणलो? लिव्हो, LAEVO, लिव्हो रोटेटरी कंपाउंड. आणि ग्रीक मध्ये लिव्हो म्हणजे काय? बघा LEAVO, लिव्हो मीन्स लेफ्ट. ग्रीक वर्ड आहे तो, लेफ्ट. लेफ्ट कोणता आहे? लिवस, LAEVS, लिवस म्हणजे लेफ्ट. आता ह्या ठिकाणी जर ग्लुकोज ठेवलं, आपण लॅक्टिक ऍसिड ठेवलं, तर जर तो रोटेट द प्लेन ऑफ पीपीएल इन विच डायरेक्शन? बघा, रोटेट द प्लेन ऑफ पीपीएल इन लेफ्ट हँड साइड और कोणती? अँटी क्लॉकवाइज, आर नोन एज काय म्हणतात त्याला? लिव्हो रोटरी आयसोमर और लिव्हो एल आयसोमर, and it is denoted by small l,
डिनोटेड बाय स्मॉल एल और कोणतं चिन्ह आहे मायनस. फॉर एक्झाम्पल बघा एल लॅक्टिक ऍसिड, एल 2-chlorobutan एटसेट्रा, हे त्याचे उदाहरण झालं. आता मला सांगा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ कंपाऊंड जर आलं असेल तर परीक्षेमध्ये येते, व्हॉट इज द ऑप्टिकल, एक्सप्लेन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ, एक्सप्लेन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ 2-chlorobutan. काय करणार तुम्ही आता? बघा ना 2-chlorobutan हा ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे. कसं आहे? त्यासाठी त्याला काय करावं लागेल? 3 गोष्टी बघावं लागेल. 2-chlorobutan contain 1 asymmetric carbon, hence it show 2 non-superimposed mirror image, आणि each form rotate a plane of people in equal angle opposite direction, म्हणून ते racemic mixture फॉर्मचं. ठीक आहे, तर हे तुम्ही लिहून घ्या. तर पुढचा पॉइंट आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ 2-chlorobutan. परीक्षेमध्ये येते व्हॉट इज ऑप्टिकल, एक्सप्लेन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी और ऑप्टिकल आयसोमेरिझम इन 2-chlorobutan. We know that what is 2-chlorobutan? 2-chlorobutanचं स्ट्रक्चर बघा. It is secondary butyl chloride CH3 CHCl C2H5 शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. Okay, and it is one of the best example of which molecule, optically active molecule, because it contain at least 1 asymmetric carbon. हे बघा हा asymmetric carbon atom आहे. And optical activity of 2-chlorobutan can be explained by 3 points. First is presence of asymmetric carbon. Due to presence of asymmetric carbon, it showed 2 non-superimposable mirror image structure known as enantiomer. And suppose we mix D and L, we form racemic mixture. तो 3 पॉइंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. पैकी पहिला पॉइंट आहे प्रेझेन्स ऑफ asymmetric carbon. बघा प्रेझेन्स ऑफ asymmetric carbon. Asymmetric carbon. 2-chlorobutan contain 1 asymmetric carbon atom which is directly attached to 4 different atom or groups of atom like hydrogen. First priority, okay, lowest priority, then CH3, त्याच्यानंतर C2H5 and Cl. ठीक है? Due to presence of 1 asymmetric carbon or chiral carbon, what you call it? Chiral carbon सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवायचं. Chiral carbon, okay, it show how many possible isomers. हे झालं 2-chlorobutan मध्ये 4 आहेत, 1 2 त्याची प्रायोरिटी सुद्धा दाखवली आहे. This is lowest priority, this is highest priority. atomic number अवलंबून आहे. दुसरा आहे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. बघा एखादा एसिमेट्रिक कार्बन एटम असेल तर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज दाखवतात. बघा मिरर इमेज. Since 2-chlorobutan contain 1 asymmetric carbon, hence it show 2 non-superimposable mirror image like object and its mirror. बघा हा मिरर मी ड्रॉ करतो या ठिकाणी. किती आहे एसिमेट्रिक कार्बन? 1. आणि आपल्याला माहित आहे नंबर ऑफ आयसोमर्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला 2n. n इज एसिमेट्रिक कार्बन. 2 किती होतात मग? 2 मीन्स 2. 2 आयसोमर या ठिकाणी दाखवतात. ओके, आता बघा या ठिकाणी आयसोमर दाखवत आहे मी. हाऊ मेनी आयसोमर शो? 2. द एटम हॅव्हिंग हायेस्ट प्रायोरिटी इज इन फ्रंट ऑफ मिरर Cl. द एटम हॅज लोएस्ट प्रायोरिटी इज इन बिहाइंड द प्लेन. फर्स्ट प्रायोरिटी. सेकंड प्रायोरिटी कौन है? C2H5. ओके, नेक्स्ट प्रायोरिटी कौन है? CH3. ठीक आहे, हा काय झाला बघा. आपल्याला माहित आहे हे रोटेशन करतो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. का? कारण ह्याच्याकडे एसिमेट्रिक कार्बन एटम आहे. बघा आता रोटेशन कुठे करेल हा? इट कॅन रोटेट द प्लेन ऑफ PPL. बघा क्लॉकवाईज झालं. आता बघितलं आपण क्लॉकवाईजला काय म्हणलं आपण? D2-chlorobutan. डेक्स्टो डी आयसोमर आहे. आता हे ऑब्जेक्ट आहे, मिरर इमेज काय असेल? अपोजिट. बघा Cl. ओके, C, दिस इज बिहाइंड द प्लेन. बघा मित्रांनो हा C2H5 आणि हा CH3. हे रोटेशन कशी आहे बघा. दिस इज अँटी क्लॉकवाईज. लिओ अपोजिट आहे म्हणून ह्याला आपण काय म्हणूया? इट इज नोन एज L स्मॉल l 2-chlorobutan. बघा 3 मार्काला परीक्षेमध्ये येते L2-chlorobutan. It means the compound 2-chlorobutan contain 1 asymmetric carbon, hence it show 2 non-superimposable mirror image known as enantiomers. काय म्हणतात त्याला? Enantiomers. Enantiomers are optical isomers आहेत. In which what is D2-chlorobutan? D2-chlorobutan rotate the plane of PPL in clockwise direction, whereas L2-chlorobutan rotate the plane of PPL in anti-clockwise direction. म्हणून 2 आयसोमर भेटले आपल्याला. एक आहे D, दुसरा आहे L.
आता जर मित्रांनो दोन आयसोमर जर आपण मिक्स केलं तर आपल्याला काय भेटणार या ठिकाणी रेसिमिक मिक्सचर बघा. If you mix it, what is the racemic mixture or racemate? It is equal mixture of dextrorotatory and levorotatory compound of optically active 2-chlorobutane is optically inactive. काय असतं हे equal mixture कशाचं बघा. Equal mixture of D and L 2-chlorobutane. काय आहे हे equal mixture is optically काय आहे ऍक्टिव्ह आहे की इनऍक्टिव्ह आहे ऑप्टिकली इनऍक्टिव्ह कशामुळे ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन तणाव होते बघा. and such mixture is known as racemic mixture of racemate and it is denoted by कसं दर्शवतो त्याला it is denoted by DL 2-chlorobutane और प्लस माइनस 2-chlorobutane. ठीक आहे. तर दिस इज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ 2-chlorobutane. आता मित्रांनो जर परीक्षेमध्ये लॅक्टिक ऍसिड आलं तर काय करायचं Cl च्या ठिकाणी OH ठेवायचं C2H5 ठिकाणी COH ठेवायचं सेम टू सेम डायग्राम काढायचं. ठीक आहे. दिस इज अ ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ 2-chlorobutane. ओके. पुढच्या पिरियड मध्ये आपण रिएक्शन्स ऑफ हॅलोरिन्स लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर बघणार आहोत. धन्यवाद.